या सरकारवरती केवळ घोषणांचा पाऊस पाडून लोकसभेनंतर आलेलं अपयश झाकण्यासाठी आणि विधानसभेत लोकांना भुलवण्यासाठी या सगळ्या योजना त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केल्या। मी सरकारला अशी विनंती केली की योजना चांगल्या आहेत, त्याचं स्वागत महाराष्ट्र जनतेने केलं, परंतु त्याची अंमलबजावणी होणार आहे का? आज लाडली बहीण योजना चालू केली, त्या योजनेमध्ये आज बघताय की ज्या ज्या ठिकाणी तहसीलदार तलाठी कार्यालयामध्ये झुंबड उडते आहे, महापालिकेच्या कार्यालयामध्ये झुंबड उडते आणि यासाठी नियोजन करणं हे आवश्यक आहे, ती सरकारची जबाबदारी आहे। परंतु अधिकारी कसे मुगरुम पद्धतीने लोकांशी बोलतायत याला जबाबदार सरकारच आहे, कारण सरकारची भीती खालच्या अधिकाऱ्यांना नाही आहे। मी असं म्हटलं की ही योजना सरकारची आहे, पण काही खाजगी राजकीय पक्षाच्या कार्यालयातून ऑनलाईन करण्याचं काम देखील सुरू आहे आणि हे सरकारची योजना असेल तर मग एक काम करा, ज्या घरातून ऑनलाईन होईल त्या घरातून ही योजना स्वीकारण्याचं काम सरकारने करावं। मग राजकीय पक्ष कशाला पाहिजेत? म्हणजे सामान्य माणूस जर ऑनलाईन मोबाईलवरून त्या गृहिणीने कोणाच्या तरी मोबाईलवरून ऑनलाईन केलं आणि महानगरपालिकेला किंवा सरकारला ही कागदपत्र पाठवली तर ती मान्य करायला पाहिजे आणि ते पैसे त्या योजनेसाठी तिला लागू झाले पाहिजे। बरं, पैसे देऊन सरकार देत आहे किती? की 1,500 रुपये। आपण जर बघितलं की 2014 मध्ये 5 माणसाचं कुटुंब असेल आणि घरामध्ये आपण जो किराणा भरतो त्यासाठी 9 जिन्नस जे आहेत महत्त्वपूर्ण ते जरी भरले तरी 2 ते 2,2500 रुपये लागायचे। आज त्याच जिन्नसाची किंमत महागाई वाढल्यामुळे 4 ते 4,2500 रुपये झाले आणि मग त्या गृहिणीला 1,500 रुपये देऊन स्वतःच्या घरातला किराणा देखील भरता येणार नाही। तर माझं असं म्हणणं आहे की राजा उदार झालाय ना, तर मग 5,000 रुपये सरसकट आमच्या या भगिनींसाठी द्यावे सरकारने, अशी माझी मागणी आहे। आज शेतकऱ्यांना 7 हॉर्स पॉवरच्या पंपासाठी त्यापेक्षा खालच्या लोकांसाठी पुढील तुम्ही बिल माफ केलं, पण मागची थकबाकी देखील माफ करा ना, ही आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी 7 हॉर्स पॉवरचे वीज बिल माफ केलं, थकबाकी माफ करा आणि शहरी भागात राहणारे आमची जी लोक आहेत त्यांना, जे अल्पउत्पन्न गटातले आहेत त्यांना दिल्लीच्या धर्तीवरती 300 युनिट हे या सरकारने वीज बिलातून माफ करावे, अशी आमची मागणी आहे। द्यायचं असेल तर सगळ्या घटकांना द्या, कारण हे सरकार सगळ्यांनाच देत आहे ना, हे देखील द्या, सर्वसामान्य गरीब कुटुंबाला याचा उपयोग होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शहरी भागासाठी या अर्थसंकल्पात काही दिलेलं नाही आहे। माझी मागणी अशी होती, किमान या राज्यामध्ये जी शहरं आहेत तिथे SRA सुरू आहे, मुंबई, ठाणा, कल्याण, आणि या शहरी भागामध्ये सर्वसामान्य SRAच्या स्कीम का रखडल्या आहेत? तर NXL जे आहेत ते बनवायला उशीर होतो। का होतो? की काही ठिकाणी तळमजला आणि त्याच्या वरच्या मजल्यावरती लोक राहतात, वरच्या मजल्यावरती लोकांमध्ये मतदार यादीमध्ये नाव आहे, त्यांच्याकडे आधार कार्ड आहे, त्यांच्याकडे राहण्याचे पुरावे आहेत, परंतु पहिल्या मजल्यावर राहतात, म्हणून त्यांना SRA मध्ये समाविष्ट केलं जात नाही आणि म्हणून SRAच्या सगळ्या स्कीम रखडल्या आहेत। या सरकारकडे आमची मागणी होती, माझं अशासकीय बिल आहे जे गेली 2 वर्ष पेंडिंग आहे, दोन टर्म पेंडिंग आहे। या सरकारने किमान या निवडणुकीत ज्या काय घोषणांचा पाऊस पाडला त्या घोषणांच्या पावसामध्ये 1+1 म्हणजे खाली राहणारा माणूस आणि वरती जर वेगळा माणूस राहत असेल तर त्याचं देखील घर हे ग्राह्य धरलं पाहिजे, अशा पद्धतीची भेट या अर्थसंकल्पामध्ये या शहरी भागातल्या लोकांनी दिली पाहिजे होती, ती काय सरकारने दिली नाही। अर्थसंकल्पावरती भाषण करत असताना अर्थमंत्र्यांनी याची घोषणा करावी, अशी आमची मागणी आहे। आणि हा सगळ्याच अर्थसंकल्प जर आपण बघितला तर कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, कामगारांना या ठिकाणी केवळ घोषणांचा पाऊस पाडलेला आहे। तिजोरीमध्ये खडखडाट आहे, तिजोरीमध्ये खडखडाट असेल तर तुम्ही अंमलबजावणी कशी करणार? म्हणजे अर्थसंकल्प म्हणजे मृगजळ आहे। आणि जसं म्हटलं की गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली, त्यापेक्षा राजा उदार झालाय आणि हाती भोपळा आलाय, अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची येऊ नये, एवढीच अर्थसंकल्पावरती बोलताना आमची अपेक्षा आहे। आता सरकारचा नियम आहे, माननीय मुख्यमंत्री आणि हे सगळे भेटत असतात, ते घेतील निर्णय। त्यांचे 25 आमदार आमच्या संपर्कात आहेत। बोला, काय म्हणायचं तुम्हाला? बोला। नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी त्यांचे काही आमदार जे आहेत तुमच्या संपर्कात आहेत का? कारण नार्वेकरांशी सगळ्यांचेच संपर्क चांगले आहेत।
असं आहे की ही विधान परिषद निवडणूक आहे, अर्ज भरलेले आहे, अर्ज मागेकडे तारीख उद्या आहे आणि रणनीती असते ती जाहीरपणे बोलायची नसते.